तालुक्यातील शिवडे शिवारात सध्या एका मादी बिबट्याने धुमाकूळ घातला असून गेल्या 4-5 दिवसात अनेक शेतकऱ्यांचे मोठे वासरू, छोटे वासरू, शेळ्या त्याने फस्त केले आहे। त्यामुळे परिसरात बिबट्यांची मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झाली आहे। त्यातच येथील गट नंबर 331 मध्ये बिबट्याचे पिल्ले देखील आढळून आल्याने वन विभागाने तात्काळ पिंजरा लावून या बिबट्यास जेरबंद करण्याची मागणी होत आहे। तालुक्यातील शिवडे शिवारात सदरील बिबट्याची दहशत वाढली असून अनेकांना तो बिबट्या नसून वाघ असल्याचा संशय आहे। सदरील हिंस्र प्राण्याने गेल्या आठवड्याभरात रामनाथ वाळूजी केलुकर यांचे मोठे वासरू फस्त करून धडापासून डोकेच वेगळे केले आहे। तसेच नवनाथ रघुनाथ हारक यांचे वासरू देखील फस्त केले आहे। तसेच अनेक शेतकऱ्यांच्या शेळ्यांवर देखील या प्राण्याने हल्ला केला आहे। म्हणून परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे। याबाबत शेतकऱ्यांनी शिवडे गावचे सरपंच प्रभाकर हारक, ग्रामपंचायत सदस्य योगिता हारक यांना माहिती देताच त्यांनी तात्काळ घटनेबाबत वन विभागास माहिती कळवून पिंजरा लावण्याची मागणी केली आहे। मी शिवडे येथील शेतकरी नवनाथ रघुनाथ हारक, रात्री या गाईचं वासरू वाघानं नेलेले, ती दूध पण काढून देत नाही, वैरण पण खात नाही आणि नुसती हांबरते, सकाळपासून जवळजवळ नुसती हांबरते। तर शासनानं त्या वाघांचा काहीतरी बंदोबस्त करून शिवडे गावात एकदम दहशतीचे वातावरण निर्माण झालेले, तर पिंजरा वगैरे लावून त्यांना पकडून घेऊन जावं आणि शासनानं या दोन जनावरांसाठी काहीतरी गोट्यासाठी काहीतरी अनुदानाचं काहीतरी ते करून मला काहीतरी द्यावं असे मला विनंती करतो मी सरकारला। आणि त्यानंतर आणखी एक विशेष बाब म्हणजे येथील गट नंबर 331 मध्ये मोजणी सुरू असताना या ठिकाणी या बिबट्याचे पिल्ले आढळून आल्याने नक्की ती मादी बिबट्या असावी असा अंदाज व्यक्त करत पिल्लांबाबतही वन विभागास माहिती देण्यात आली। SN न्यूजसाठी अक्षय गायकवाड।